नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मिस्टर थेरोडकर ह्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून परत हार्दिक स्वागत आहे. तर वातावरण बघताय कसं आहे, चिल वातावरण एकदम. तर आपण ब्लॉगची स्टार्टिंग इथूनच करतोय. कशाला आपलं म्हटलं घरून स्टार्ट करूया, डायरेक्ट आपल्या निसर्गाच्या वातावरणातून डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करूया. आणि बघू शकता वातावरण काय चिल आहे. तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठं चाललोय, ते कळणार नाही, सांगणार नाही, तुम्हाला सांगत नाही. आपण डायरेक्ट जात असतोय, डायरेक्ट ब्लॉग म्हणजे डायरेक्ट स्टार्ट दाखवत असतो की आपलं लोकेशन काय आहे आजचं नेमकं. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगवर टिकून राहा आणि एन्जॉय करायचं असेल ना माझ्यासारखं खरंच, तर ब्लॉग बघा राहो आणि लाईक करा रे. भावाला पुढे न्यायचंय का नाही मित्रांनो? हां, चल भेटूया पुढं. बडीच सोलो ट्रिप नाही आहेत, आपले मित्र येत आहे जरा मागून. काय भेटूया पुढं. तर मित्रांनो बघू शकता रस्ता आणि हे निसर्ग. इथं मोबाईलला रेंज नाही, पण मनाला खूप रेंज आहे. एक मिनटं थांबा, नाही तर माझी इथं रेंज नाही. तर मित्रांनो, पाऊस झालेला आहे चालू जबरदस्त मध्ये. हा एक रोड आपला चाललोय आपण एका लोकेशनला. आपला एक जो प्लॅन होता तो प्लॅन फिसकला आहे. म्हणजे ते जिथं आपण जाणार होतो ते बंद केले स्थळ सरकारने काही कारणास्तव. तर आपण कसं थांबायचं नसतंय, आपल्याला पुढचं लोकेशन करायचं आहे. म्हणजे पुढं आपण कुठं थांबत नसते, तर आपण पुढचं एक लोकेशन चॉईस केलं आहे. मस्तपैकी छान मंदिर आहे. त्या मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. तुम्हाला पण दाखवतो ते मंदिर कुठलं आहे. तर टिकून राहा आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. कसं आहे, थांबायचं नाही बाई. नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मिस्टर थेरोडकर ह्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओके का? आता बघ, एक जीव सदाशिव. गाईज, दुनियामध्ये आपण एकटंच आलोय, एकटंच जाणार. कोणावर अवलंबून राहायचं नाही मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. आणि चला एन्जॉय करूया आपला ब्लॉग आणि निसर्गाचं हे वातावरण आणि पाऊस आणि तुम्ही आणि मी. बस एवढंच आपल्याला आयुष्यात एन्जॉय करायचं. बाकी तर काय येत जाईल गोष्टी, लोक, माणसं. इग्नोर इट ब्रो, एन्जॉय. काय म्हणता बाबा, कुठं चाललोय आपण आता बाबा? सोलापूरला. हा का? मंदिराला कुठला चाललोय आपण? कोणेश्वर. हा बाबा, माझं यूट्यूब चॅनल आहे. हा, मी यूट्यूबला टाकतो ते. राम राम म्हणा, राम राम म्हणा ना. राम राम. बाबा तुमचं नाव काय? ही तुमची शेवटची पिढी बाबा. आमची शेवटची पिढी. हे काय आमच्या पिढीचं काही खरं नाही. जय रे. हा मित्रांनो, मस्तपैकी आपण लोकेशन रस्त्यावर आहे, एकदम सही. पार्किंग फ्री आहे, ठीक आहे, काही विषय नाही. तर मित्रांनो, आपल्याला बाबा भेटले होते. खरंच ती शेवटची पिढी आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला की इमानदारीने खावा, सत्य बोला आणि इमानदारीत राहावा. बस हेच आयुष्याचं तथ्य त्यांनी सांगितलं आहे मला. त्यांना भेटून खूप भारी वाटलं. ती शेवटची पिढी तेवढीच, त्यानंतर पुढे काय भविष्य काय माहिती. पण एन्जॉय लाईफ. नवीन माणसांना भेटा, ओळखा, बस एवढंच लाईफमध्ये करा. मित्रांनो, मस्तपैकी आपण आलो कोणेश्वर मंदिराजवळ. थोड्याच वेळेत किंवा मस्तपैकी काय म्हणतात अहवन चालू आहे. पूजापाठ वगैरे करतो आपण देवासाठी. काहीतरी जेव्हा देव आपला काहीतरी इच्छा पूर्ण करतो तेव्हा मस्तपैकी आपण बूट काढून घेऊ, स्विक्स काढून घेऊ जबरदस्तमध्ये. मस्तपैकी एंट्री करूया शंकरांच्या मंदिरामध्ये. हर हर महादेव. जबरदस्त. वा. हर हर महादेव शंभू नारायण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा, हातपाय धुण्याची जागा जबरदस्त. मित्रांनो, मंदिर बघून घ्या, एकदम जबरदस्त मध्ये. हात छड्ड्या घालण्याचं नाही, फुल कपडे घातले, हे सही केले, एकदम जबरदस्त. आपण एकदम फुल कपडे आहेत आपले, आयुष्याने एकदम जबरदस्त मध्ये क्वालिटी. छानपैकी पाय धुवून घेऊया. हात पाय धुण्याची जागा जबरदस्त मध्ये. बरं झालं आपण हाफ चड्डी घालून नाही आलो, तर आपण हात चड्डीवरच फिरत असतोय मित्रांनो. कुंड थोडक्यात. वातावरण पण बघू शकतो, एकदम जबरदस्त क्वालिटी. दाखवणार आहे तुम्हाला, एन्जॉय करा मित्रांनो. कासो भाऊ
हे कासवा कासवा रे कासवा दे मला कासवा मस्त दर्शन घेऊ इथं काय हर हर महादेव शंभो हर हर महादेव वाव छान मंदिर जबरदस्त जबरदस्त शंभू शंभू नारायण हर हर महादेव शंभू नारायण छत्रपती हनुमंतांचं मंदिर एकदम खूप हे प्राचीन दिसते मंदिर मित्रांनो आपलं बजरंगबलींचे दर्शन घेऊन टाकू इकडं काय वर इकडं बंद आहे वाटतं जय बजरंगबली तोडते दुश्मन की नली एकदम जबरदस्त काय क्लायमेट आहे काय वातावरण आहे मित्रांनो काय पाहिजे अजून आयुष्यात काय पाहिजे एक्सप्लोअर करा पहिला आपला भारत फिरा पहिला महाराष्ट्र मग भारत मग बाकीचे देश पास हेच करायचं आपल्याला आयुष्यात इथं मग एक छोटंसं कुंड आहे वा कासव आहे इथं भरपूर काय मंदिर आहे जबरदस्त क्वालिटी जबरदस्त मध्ये एकदम हे तुम्हाला बाजू दाखवतो त्यांची चारी बाजू काय निसर्ग वातावरण जबरदस्त मागची साईड शंभू नारायण जबरदस्त वाव नाही येते पाणी पूर्ण पाणी येतं भाई पूर्ण पाणी येतं काय नाही मंदिरातून येते तर सर भाई खूप इतिहास आहे आपल्याला माहीत नाही खूप इतिहास आहे मंदिरांचा खूप प्राचीन गोष्टी आहेत आपण त्या अभ्यासल्या पाहिजे मित्रांनो खूप भारी दर्शन झालं एकदम भारी खूप एकदम भारी वाटते मला आनंद फील होते खूप भारी हो काय भारी मासे तिथं ऑरेंज जबरदस्त फिश नाईस नाईस ओरिजिनल भगवा रंग आहे जबरदस्त क्वालिटी आपल्याकडे पैसे नाही मित्रांनो आपण पैसे टाकून विष मागितले असते पण काही विषय नाही एकदम जबरदस्त क्वालिटी एन्जॉय मित्रांनो अरे हे झाड बघा ना हिच्यात चिंच पण आहे आणि वडाचं झाड पण मिक्स आहे बघा हे चिंचाचं झाड दिसत चिंचाची पान त्याच्यानंतर आणि हिच्यातच मिक्स वडाचं झाड काय कला यार निसर्गाची भेंडी बघा नाच करा पण या निसर्गाचं नका करा भावांनी मित्रांनो मला समजा ना इकडे गार्डन आहे गार्डनला जाऊ की पुढच्या लोकेशनला जाऊ हे खूप कन्फ्यूज आहे मला तर पण हे जबरदस्त आहे बघा ना झाड एक नंबर हिच्यात चिंचाचं पण झाड वडाचं बी झाड काय कला आहे या निसर्गाची जबरदस्त क्वालिटी एक नंबर काय करू वाटतं जावं इकडंच गार्डनला कविता जबरदस्त डोंगराचं दुःख मस्तपैकी आपण आता एंट्री केली इथंच पुढचा प्लॅन कॅन्सल करूया इथंच जरा निसर्गाचा आनंद घेऊया वन उद्यानात प्लास्टिक करण्यास सक्त मनाई आहे जबरदस्त वाव काळी तोडी माकड इथं जी माकड आहेत दिसली पाहिजे तेव्हा मजा या माकड्यांची म्हणजे आता आपण एक माकड आहेच इथं वन मॅन माकड खाईन खरंच मजा आहे पण का जबरदस्त काकू इथं सगळी मेंटेन करताय स्वच्छता जबरदस्त आहे इथं हो पक्षी नाईस खोल्ला पण आहे इथं अगं बाई आता काय करायचं खोल्ला आहे जबरदस्त तिकडे खरंच प्राणी आहे काय
भेंडी गुंटच वाटलं रे मला. नकली आहे नकली आहे. धबधब्याकडे जायचं का मित्रांनो? समजा ना कोट धबधब्याकडे जाऊ. हा ते फवारणी घेऊन आलेत आता. फवारणी म्हणजे ते दूर मच्छर किटाणू मारण्याची. पण जाऊन दे, आपण इकडे जबरदस्तमध्ये एन्जॉय करूया आणि एन्जॉय करूया. तिकडे जेव्हा तिकडे प्राण येत ना, खरंच आहेत की काय? वन औषधी वन. धबधबा कुठे आहे? धबधबा वडी. वाव पखुर्डी. हा पण पक्षीले भारी. पखुर्डी. इथं काही जिम आहे. जिम काय केलं मित्रांनो? असे आज वर्कआउट झालाच नाही ना राव. काय सांगायची तुम्हाला कथा. पण एन्जॉय काय तिकडे विषय. धबधबा कुठं आहे? धबधबा रे धबधबा आहे कुठं? धबधबा मित्रांनो रे मजा करा गेलं उडत. आता साबेरीच काही पण पोस्टर तर लावले पण दिसू दे ना भाई. मजा आहे ना तावाच. काय मजा आहे. आपल्या इकडच्या गार्डनमध्ये ह्या गार्डनमध्ये जमीन आसमानचा फरक आहे भाई. खरं की तर निसर्गाचा धबधबा. बघू पुढं काय दिसतंय तुम्हाला विशेष कार्यक्रम.